श्रोते हो नमस्कार. नागपूर आकाशवाणीवरील दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी वीणा डोंगरवार आपलं हार्दिक स्वागत करते. मंडळी, मानवी शरीर ही निसर्गानं मानवाला दिलेली एक अद्भुत आणि अमूल्य देणगी आहे. जगण्याचं साधन असलेलं हे शरीर आपल्याला या सृष्टीतील सर्व पदार्थांचा, रसांचा आणि सुखांचा आस्वाद घेण्याची संधी देतं. पण या शरीरातील एखाद्या अवयवात जर कधी बिघाड झालाच तर या आस्वाद घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होते. आपल्या शरीरातील मूत्रपिंड किंवा किडनी हे शरीरातील अत्यंत महत्वाचे अवयव आहेत आणि सध्याच्या काळात किडनीच्या आजारांचं प्रमाण खूप वाढलं आहे असं सतत आपल्या कानांवरती येत असतं. तुम्हाला कदाचित माहिती असेल की किडनीच्या आरोग्याविषयी किंवा किडनीशी संबंधित आजाराविषयी समाजामध्ये जागृती करण्यासाठी जागतिक मूत्रपिंड दिवस हा जगभर मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. नुकताच दिनांक 12 मार्च रोजी आपण जागतिक किडनी दिवस साजरा केला आहे. आज याच निमित्तानं मूळचे नागपूरकर असलेले परंतु सध्या पुण्यात स्थायिक झालेले सोबती सेवा फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक संचालक चंद्रशेखर वेलणकर यांच्याशी आपण दूरध्वनीवरून संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून जागतिक किडनी दिन विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. चंद्रशेखर वेलणकर, नागपूर आकाशवाणीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, जागतिक किडनी दिवस का साजरा करतात आणि कधीपासून? जगभरातलं किडनी रुग्णाचं वाढतं प्रमाण बघता इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशन्स या दोन संस्थांनी 2006 सालपासून जागतिक किडनी दिवस साजरा करायचं ठरवलं. दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी हा दिवस पाळण्यात येतो आणि त्याचा उद्देश हाच आहे की या रोगाविषयी जास्तीत जास्त जनजागृती निर्माण करावी. सर, आपण म्हणतो की मूत्रपिंड हा शरीरातला महत्वाचा अवयव आहे, पण तो नेमका कसा महत्वपूर्ण आहे? आपल्या शरीरातले जे मोजके काही महत्वाचे अवयव असतात, जसं लिव्हर आहे, हार्ट आहे, ब्रेन आहे, त्याचप्रमाणे किडनी हा एक अतिशय महत्वाचा अवयव असतो. त्याची अनेक कार्य असतात शरीरात. थोडक्यात आपण सांगायचं तर जेवढ्या इम्प्युरिटीज असतात, म्हणजे जेवढे दूषित काही गोष्टी शरीरात असतात त्यांना तो स्वच्छ करत असतो. त्यानंतर रक्तपेशी निर्माण करण्याचं काम सुद्धा किडनी करत असते. आपला जो रक्तदाब असतो तो नियंत्रणात ठेवायचं काम ही किडनी करत असते. तर अशा प्रकारे फार महत्वाचे काही काही शरीरातली कार्य किडनीच्या द्वारे होत असतात. त्यामुळे किडनीचे आरोग्य जपणे किंवा मूत्रपिंडांचे आरोग्य जपणे ही एक अतिशय प्राधान्य देण्याची गरज आहे. आपल्याला आयुष्य आपलं चांगलं ठेवायचं असेल आणि स्थितीत राहायचं असेल तर. सर, ही किडनी किंवा मूत्रपिंड योग्य पद्धतीनं कार्यरत राहावी यासाठी आपण काय खबरदारी घ्यायला हवी? किडनी रोग होण्याची जी कारणं असतात त्याच्यामधली दोन अतिशय महत्वाची कारणं ही असतात की उच्च रक्तदाब किंवा मधुमेह म्हणजे हायपरटेन्शन किंवा डायबिटीस आपण ज्याला म्हणतो. प्रदीर्घ काळपर्यंत जर हे दोन्ही आजार राहिले तर किडनीचं स्वास्थ्य हे धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे प्रत्येकाने या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज असते की आपला रक्तदाब, आपला मधुमेह हा नेहमीच कंट्रोलमध्ये असावा. वारंवार त्याची तपासणी केली जावी आणि जर आपल्याला यापैकी निदान काही झालं असेल की उच्च रक्तदाब असतो किंवा मधुमेह असतो तर जे डॉक्टरांनी सांगितलेली औषधं असतात ती वेळेवर घेणं हा एक खूप महत्वाचा भाग आहे. कारण किडनी रोग हा असा एक रोग असतो की त्याची सुरुवातीची चाहूल लागत नाही. ज्यावेळेला लक्षणं त्याची दिसायला लागतात त्यावेळेपर्यंत बरीच वेळ होऊन गेलेली असते. जर किडनीचं स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला उच्च रक्तदाब, मधुमेह या दोन गोष्टींकडे अगदी प्रकर्षाने लक्ष द्यावं लागतं आणि आपली जीवनशैली पण त्यानुसार ठेवावी लागते. सर, आताच आपण उल्लेख केलात जीवनशैलीचा, तर सध्याच्या काळामध्ये माणसाची जीवनशैली बदललेली आहेच. शिवाय आहार सुद्धा खूप प्रमाणामध्ये बदललेला आहे. पूर्वीच्या काळाप्रमाणे आपण व्यायाम सुद्धा हल्ली करत नाही. या सर्व गोष्टींचा किडनीच्या आजाराशी काही संबंध आहे का? आणि योग्य आहार, योग्य जीवनशैली आणि योग्य व्यायाम यामुळे आपण किडनीच्या आजाराचा प्रतिबंध करू शकतो का? एकूणच आरोग्य चांगलं राखायचं असेल तर जीवनशैली हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. त्याचे विविध घटक असतात, जसा आता आपण उल्लेख केला की आहार, त्यानंतर आपली ऍक्टिव्हिटी म्हणजे आपण हालचाल कशी करतो दिवसभरात, बैठक काम जर आपण करत असू तर विशेषतः आपल्या हालचालींकडे लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे व्यायाम आहे, आहार आहे. त्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते जिच्याकडे हल्ली लोकांचं दुर्लक्ष होत असतं ती म्हणजे झोप. उत्तम झोप येणं, 7 ते 8 तास चांगली झोप लागणं हे शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि केवळ
झोपच नव्हे तर विश्रांती सुद्धा. कारण आपण बघतो की हल्लीचं जे आपलं जीवन आहे त्यात ताणतणाव आहे, खूप स्पर्धा आहे, त्यामुळे मानसिकदृष्ट्या पण माणूस थकून जातो. तर त्यामुळे आपल्याला या चारही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. विश्रांती आहे, आहार आहे, त्यानंतर आपल्या हालचाली आहेत आणि झोप आहे. याला आपण एक नाव देतो ती म्हणजे आपली दिनचर्या, आपलं लाईफस्टाईल. तर या सगळ्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर आपण निश्चितपणे किडनीचंच नाही तर आपलं संपूर्ण स्वास्थ्य नीट ठेवू शकतो. आपण बघतोच नेहमी हल्ली कसं होतं की फास्ट फूडचं प्रमाण असतं. अनेकदा लोकांच्या वेळा विचित्र असतात. कधी कधी कामामुळे ते वेळेवर जेवणं शक्य नसतं. पण काहीतरी आपल्याला डॉक्टरांच्या किंवा आहार तज्ञाच्या सल्ल्यांनी कुठला तरी निश्चित चांगला मार्ग त्यातनं काढता येऊ शकतो. व्यायाम आपण करायला हवा. हल्ली व्यायाम करायचं प्रमाण कमी असतं. पण एक पॉझिटिव्ह गोष्ट इथे मी नोंदवू इच्छितो की आजकाल बऱ्याचदा तरुणांमध्ये जे त्यांचे आजकाल आदर्श असतात, उदाहरणार्थ विराट कोहली सारखा जो क्रिकेटमधला खेळाडू आहे, त्याचा आदर्श ठेवून तरुण लोक हल्ली व्यायाम आता वाढवतात आहेत. पण हे याच्याबद्दल जनजागृती होणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच मग आपण हा जागतिक किडनी दिवस साजरा करत असतो. किडनीच्या आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी हा जो जागतिक किडनी दिन आपण साजरा करतो त्याची दरवर्षी काहीतरी मध्यवर्ती संकल्पना असते. सर, यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना काय आहे? यावर्षी संकल्पना हीच त्यांनी घेतलेली आहे की किडनी हेल्थ फॉर ऑल. कारण जगभरातला प्रश्न आहे हा, केवळ भारतापुरता मर्यादित प्रश्न नाही आहे. त्यामुळे किडनी हेल्थ फॉर ऑल, सगळ्यांसाठी आपल्या मूत्रपिंडांचं आरोग्य, ही त्यांची कल्पना आहे. केअरिंग फॉर पीपल, प्रोटेक्टिंग द प्लॅनेट. कारण याचं जागतिक स्वरूप असल्यामुळे ते म्हणतात की आपण आपलं प्लॅनेट, आपली पृथ्वी आपल्याला वाचवायची आहे आणि आपल्याला लोकांची काळजी घ्यायची आहे जगभरातल्या. आपण आपल्या पृथ्वीचं रक्षण करायचं आहे या आजारापासून. सर, पृथ्वीचं या आजारापासून रक्षण करण्यासंदर्भात आपली संस्था सुद्धा महत्वाचं योगदान देते. किडनी रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपण जी सोबती सेवा फाउंडेशन ही संस्था स्थापन केलेली आहे, तिचं नेमकं काम काय आहे? अगदी थोडक्यात त्याच्याबद्दल मी सांगतो. सोबती सेवा फाउंडेशन, आमच्या ज्या एक डायरेक्टर आहेत, जी माझी बायको पण आहे, वर्षा वेलणकर, ती 2013 सालपासून किडनी पेशंट आहे. 2016ला तिचं डायलिसिस चालू झालं. 2016 ते 2019 असं 3 वर्ष डायलिसिस झाल्यानंतर 2019 साली तिचं ट्रान्सप्लांट झालं, किडनी प्रत्यारोपण झालं. ती शस्त्रक्रिया आटोपल्यानंतर 4.5-5 वर्षापर्यंत ती शस्त्रक्रिया आणि नवीन तिला मिळालेली किडनी टिकली. पण तिला कोविड झाल्यानंतर 2024 पासून पुन्हा ती किडनी खराब व्हायला सुरुवात झाली, ट्रान्सप्लांटेड किडनी. आणि या सगळ्या प्रवासात आमच्या असं लक्षात आलं की नेफ्रोलॉजिस्ट, म्हणजे ज्याला आपण किडनी विकार तज्ञ म्हणतो, यांची संख्या अतिशय कमी असते आणि वाढणारे पेशंट खूप आहेत. त्यांच्यावर बोजा खूप असतो. रुग्णांना मार्गदर्शन करण्याकरता जे आहाराबद्दल, दिनचर्येबद्दल, आपल्या जीवनशैलीबद्दल, म्हणजे ज्याला आपण म्हणू की नॉन मेडिकल माहिती, वैद्यकीय सगळ्या गोष्टी डॉक्टर बघतच असतात, पण त्याच्या जोडीला आहार आहे, विश्रांती आहे आणि जीवनशैली आहे. याबद्दल आम्ही मार्गदर्शन करू लागलो. मी आणि माझी बायको वर्षा, आम्ही दोघंही सर्टिफाईड योगा टीचर आहोत. आणि मग आम्ही केअरिंग फॉर किडनी नावाचं एक सपोर्ट ग्रुप, सहाय्यता गट सुरू केला किडनी रुग्णांकरता. हळूहळू असं लक्षात यायला लागलं की किडनी काय किंवा इतर कुठलाही मोठा आजार काय, तर त्या रुग्णांचे जे नातेवाईक असतात ते अतिशय दडपणाखाली असतात. कसं होतं की रुग्णांकडे सगळ्यांचं लक्ष असतं, डॉक्टर उत्तम उपचार करतच असतात, पण अतिशय जवळचे त्यांचे जे नातेवाईक असतात, आई वडील, भाऊ बहीण, मुलगा मुलगी, यांच्यावर प्रचंड दडपण असतं. त्यांच्या स्वतःच्या प्रकृतीची हेळसांड होत असते बऱ्याचदा अजाणतापणाने. तर त्यावेळेला आम्ही ठरवलं की सोबती, म्हणजे हे जे रुग्णांचे जे सोबती आहेत त्यांच्या स्वास्थ्याकरता पण आपण काम करण्याची गरज आहे. म्हणून आम्ही ते पहिले सुरुवातीला जसं मी सांगितलं तसं सहाय्यता गट स्थापन केला आणि त्यानंतर सोबती सेवा फाउंडेशन. कारण रोग कुठलाही असो, मोठा आजार कुठलाही असो, कुटुंबाच्या समस्या सारख्याच असतात, मानसिक, भावनिक, शारीरिक, आर्थिक. तर या सगळ्यांमध्ये त्यांना समुपदेशन करता हवं, त्यांच्या आधार देता हवा की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमच्या सोबतीला आहोत, तुम्ही एकटे नाही आहात आणि आपण एकत्रितपणे या सगळ्या प्रसंगाचा सामना करू, हे सांगण्यासाठी आम्ही सोबती सेवा फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. आणि रुग्णांसोबतच त्यांचे सोबती हा आमचा एक फोकस असतो, त्यांच्यावर आमचं लक्ष केंद्रित केलेलं असतं आम्ही. तर ही संस्था अशा प्रकारे काम करत असते. आधार देण्याचं आपल्या परीने जसं आम्हाला शक्य होईल ते आम्ही करत असतो. आपण म्हटल्याप्रमाणे बरेचदा रुग्णाकडे सगळ्यांचं लक्ष असतं, पण त्याच्या कुटुंबियांना सुद्धा त्या रुग्णासोबतच शारीरिक आणि मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागतो. तर हा महत्वाचा मुद्दा किंवा हे महत्वाचं काम आपली संस्था करते. सर, आपल्या संस्थेच्या भविष्यातील काही योजना आहेत का? हो, भविष्यातल्या आमच्या योजनांपैकी एक प्रमुख योजना ही आहे की गेल्या काही वर्षात एक असं आमच्या लक्षात आलं, म्हणजे जसं मी सांगितलं 2013 पासून आम्ही या क्षेत्राशी संबंधित आहोत. तर गेल्या काही वर्षात, म्हणजे गेल्या 5 ते 6 वर्षात आपण म्हणूया की रुग्णांचं सरासरी आयुर्मर्यादा
ही कमी व्हायला लागलेली आहे. किडनी रुग्णांचीच नव्हे तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रातल्या तज्ज्ञांना भेटलात तर तुम्हाला दिसेल की हे सगळीकडेच ते जाणवायला लागलेलं आहे. ज्यावेळेला वर्षाचं म्हणजे माझ्या बायकोचं पहिल्यांदा आम्ही डायलिसिस केलं होतं त्यावेळेला 50च्या खालचे एखाद दुसरे रुग्ण आपल्याला डायलिसिस विभागात दिसायचे. पण आज तुम्ही कुठल्याही डायलिसिस केंद्रात जा, तुम्ही स्वतः याची खात्री करून घेऊ शकता. तिथे तुम्हाला अनेक तरुण 20शीतले 30शीतले हे किडनी रोगांनी ग्रस्त असलेले आढळून येतील. तर हा जो बदल आम्ही बघितला तर त्यामुळे आमचं ते एक महत्वाचं पुढचं काम आहे. त्यात मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे किडनी रोगाची सुरुवातीची लक्षणे एकदम प्रकर्षाने काही जाणवत नाही. हळूहळू तो रोग आपल्यावर घाला घालत असतो. आमच्या कार्यक्रमांमधला एक महत्वाचा कार्यक्रम हा आहे की 25 ते 45 या वयोगटातली ज्या व्यक्ती आहेत, जे तरुण आहेत, ज्यांना आजवर कुठलीही तक्रार नाही, म्हणजे त्यांना असा कुठलाच रोग नाही आहे किंवा कुठलंही निदान झालं नाहीये, त्यांचे आपण काही चाचण्या करतो, त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करतो आणि त्यांना सांगतो की या काही चाचण्या करणं आवश्यक आहे तुमच्या प्रकृतीच्या बाबतीत आणि त्यामध्ये जर काही आढळून नाही आलं तर उत्तमच आहे, पण जर काही आढळून आलं तर आपल्याला वेळीच उपाययोजना करता येईल आणि पुढच्या समस्या आपल्याला इथेच थांबवता येतील. तर आमच्या प्रोजेक्ट्सपैकी हा एक महत्वाचा आहे की तरुण लोक ज्यांना कुठलाही आतापर्यंत दृश्य स्वरूपातला आजार नाहीये त्यांची तपासणी करणं आणि काही त्यांना आढळून आल्यास काही त्यांच्यात बदल करायचे असेल जीवनशैलीत, आहारात, तर त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करणं. दुसरं एक महत्वाचं आहे की 0 ते 10 वयोगटातली जी मुलं आहेत, एक धक्कादायक संशोधन आहे असंही की आता मुलांमध्ये म्हणजे अगदी तरुणांमध्ये टीनेजर्समध्ये सुद्धा आपण सगळीकडे वाचतो सुद्धा की रक्तदाबाच्या त्यांच्यामध्ये केसेस दिसतात. मधुमेह टाईप 2 हा पण त्या युवकांमध्ये दिसतो, लहान मुलांमध्ये दिसतो. तर त्यांच्या पालकांसाठी जनजागृती निर्माण करण्यासाठी आम्ही काम करतो. तर ह्या 2 महत्वाचे प्रोजेक्ट्स आता आम्ही पुढे राबवत आहोत, येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत. वा, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात, तर त्या संदर्भातच तुम्ही हे काम करता आणि खरोखर फार स्तुत्य असा तुमचा उपक्रम आहे. सर, कुणा किडनी रुग्णाला किंवा त्यांच्या कुटुंबियांना या संदर्भात काही मदत किंवा मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी आपल्यापर्यंत कसं पोहोचायचं, कसा संपर्क करायचा? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंटरनेटचं जग आहे, टेलिफोनचं युग आहे. त्यामुळे आम्ही जरी पुण्यातनं काम करत असलो तरी आम्ही नागपूरला पण येत असतो, विदर्भ भागातही आमचे कार्यक्रम होत असतात. पण एरवी पण आम्हाला संपर्क करण्याकरता आम्ही एक नंबरच डेडिकेटेड ठेवलेला आहे, विशिष्ट राखून ठेवलेला आहे. तो नंबर मी सांगतो, 9404 727 345 9404 727 345. या दूरध्वनी क्रमांकावर लोक आपले व्हॉट्सअप, आम्ही सांगतो त्यांना की तुमचं नाव तुम्ही व्हॉट्सअप करून ठेवा, तुमचं ठिकाण वास्तव्याचं व्हॉट्सअप करून ठेवा आणि मग आम्ही त्यांना फोन करतो आणि मग त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करतो. व्हॉट्सअप करायची ही याच्यासाठी सूचना देत होतो की बऱ्याचदा काय होतं की काही कारणास्तव समजा तो फोन आन्सर केला गेला नाही तर लोकांना गैरसोय नको, म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही व्हॉट्सअप करा या दूरध्वनी क्रमांकावर आणि आम्ही तुमच्याशी संपर्क करू. तुम्ही कुठल्याही भागात असा, भारताच्याच नव्हे तर जगातल्या, तुम्ही या क्रमांकावर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि योग्य ते मार्गदर्शन आम्ही तुम्हाला ते करू शकतो. सर, नुकताच आपण 12 मार्चला जो जागतिक किडनी दिन साजरा केला, तर या दिनाच्या निमित्तानं आपण सामान्य नागरिकांना काही आवाहन करू इच्छिता का किंवा काही सूचना करू इच्छिता का? हो, मला सगळ्यांनाच विशेषतः तरुण पिढीला हे आवाहन करायचं आहे. आत्ताच मी जसं सांगितलं तसं की सरासरी आयुर्मर्यादा रुग्णांची कमी होते आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या प्रकृतीची काळजी घ्यायची, योग्य आहार, योग्य व्यायाम आणि पुरेशी विश्रांती आणि झोप या त्रिसूत्रीचा त्यांनी अवलंब करायचा. महत्वाचं म्हणजे ताणतणाव आपले मॅनेज करायची, आपली दिनचर्या मॅनेज करायची. या सगळ्या जर गोष्टी केल्या तर आपलं एक स्वस्थ भविष्य असू शकतं. आणि नेहमी लक्षात ठेवावं की मी एक व्यक्ती नसून माझ्याशी अनेक लोक जोडलेले आहेत. मी कोणाचा तरी मुलगा आहे, कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी बाप आहे. तर आपल्याशी निगडीत जी जीवन आहेत त्या सगळ्यांच्या जीवनातच आनंद राखायचा असेल तर आपल्याला स्वतःचं स्वास्थ्य आपण ठेवलं उत्तम तर आपण सगळ्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो. त्यामुळे स्वतःचं स्वास्थ्य जपा, हा महत्वाचं आवाहन मला प्रत्येकाला आणि विशेषतः तरुण वर्गाला करायचं आहे. सर, अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण मांडलात की योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणावमुक्त जीवनशैली हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे आणि आपल्याला एकच शरीर मिळालं आहे, त्यामुळे त्याची काळजी घेणं हे सर्वात महत्वाचं आहे. तर मंडळी, आज जागतिक किडनी दिनाच्या निमित्तानं किडनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना समुपदेशन, मदत आणि मार्गदर्शन करणारे सोबती सेवा फाउंडेशनचे संस्थापक संचालक चंद्रशेखर वेलणकर यांच्याशी
आपण संवाद साधला. सर, नागपूर आकाशवाणीच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आमच्या श्रोत्यांना किडनीच्या आजाराविषयी आणि तिचं आरोग्य कसं जपता येईल याविषयी फारच उपयुक्त माहिती दिलीत. त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आणि आमच्या श्रोत्यांच्याही वतीनं आपले आभार मानते. धन्यवाद. मनपूर्वक आभार नागपूर आकाशवाणीचे.